नमस्कार मंडळी, मी चैतन्य चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी घेऊन आलेली आहे लाल भोपळ्याची भाजीची रेसिपी. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. अगदी स्लो गॅसवर आपल्याला ही प्रोसिजर करायची. त्यानंतर मी इथे मोहरी घातली आहे तेलामध्ये. मोहरी छान तडतडल्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत. लसूण थोडासा भाजल्यानंतर तेलामध्ये अगदीच स्मॉल साईजचा, एकदम छोट्या साईजचा कांद्याचा वापर खूप कमी करायचा आहे. तो मी बारीक चिरून ह्याच्यामध्ये तेलात घातलेला आहे. आणि हिरव्या मिरच्या जास्त घालायच्या आहेत, कारण लाल भोपळा हा गोड असतो, त्यामुळे भाजी गोड लागू नये म्हणून हिरव्या मिरच्या मी जास्त घातलेल्या आहेत. एक 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, आता हे व्यवस्थित आपल्याला मीडियम गॅसवरती परतून घ्यायचं आहे. आता कांदा थोडा ट्रान्सपरंट लाल होईपर्यंत भाजला की त्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर पण थोडंसं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून हळद कच्ची नाही राहणार, तेलामध्ये ती भाजली जाईल चांगली. आता यामध्ये मी लाल भोपळा म्हणजे जो ऑरेंज कलरचा, डार्क ऑरेंज कलरचा झालेला असतो तसा, त्याचे मस्त बटाट्यासारखे मोठे मोठे काप करून मी याच्यामध्ये घातलेले आहेत. कढईमध्ये सगळे काप पूर्ण घालायचे आहेत. व्यवस्थित आधी कापून घ्यायचे, धुवून घ्यायचे आणि आपल्याला ते सगळे कढईमध्ये घातले आहेत काप. त्यानंतर यामध्ये मी चवीप्रमाणे 1-1.5 चमचा मीठ घातलेलं आहे. आता मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला एखाद मिनिट आपल्याला ही भाजी नुसतं तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे. तर भाजी परतल्यानंतर लक्षात ठेवा, ह्या भोपळ्याच्या भाजीला शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि ह्याच्यामध्ये अगदी कमी प्रमाणातच कांदा टाकायचा आहे, कारण कांदा जास्त झाला तर ह्या भाजीचा फ्लेवर खूप बिघडतो आणि जास्त पाणी जरी झालं ना तरीसुद्धा या भाजीचा फ्लेवर बदलतो, कारण ती पांचट लागते थोडीशी नंतर. तर आपल्याला हे व्यवस्थित थोडंसं परतून घेतल्यानंतर अगदी कमी प्रमाणात, म्हणजे भोपळा शिजेल, भोपळ्याचे काप शिजतील एवढ्या प्रमाणातच थोडंसं पाणी घातलेलं आहे मी. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा थोडासा दाण्याचा कूट घालणार आहे. दाण्याचं कूट अगदी फ्लेवरसाठी आहे, तो ॲड करायलाच हवा. सगळ्यात महत्त्वाची चव म्हणजे ह्या दाण्याच्या कुटानेच येते याच्यामध्ये. तर इथे मी 1 ते 1.5 चमचा दाण्याचा कूट ॲड केलेला आहे. आता आपल्याला ही मीडियम गॅसवरती भाजी शिजवून घ्यायची. झाकण लावून आपण ठेवून देऊया आणि अगदीच 5 मिनटामध्ये लगेच शिजून होते ही भाजी. तर 5 मिनटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण झाकण काढून बघूया. अरे वा, ह्याच्यातलं पाणी तर पूर्ण आटलेलं आहे. तर पाणी पूर्ण आटल्यानंतर ही भाजी पण आपण बघूया ही शिजली की नाही. तर भाजी जी आहे तुम्ही बघू शकता, इथे ही भाजी शिजलेली आहे. हिला जास्त अतिप्रमाणात कुक नाही करायची आहे, कारण अतिप्रमाणात जर ही भाजी शिजली तर पूर्ण गाळ होतं भाजीचा. तर ही भाजी तुम्ही डब्याला किंवा टिफिनला वगैरे मस्त देऊ शकता छान लहान मुलांच्या. वरतून मी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यावर पसरवली आहे. त्यानंतर कोथिंबीर घातल्यानंतर अगदी थोडीशीच भाजी परतायची, जास्त परतायची नाही, कारण त्याचा गाळ होतो. तर ही झाली आहे आपली लाल भोपळ्याची भाजी रेडी, जी की तुम्ही भाकरीसोबत आणि चपातीसोबत अगदीच अप्रतिम आणि खूप टेस्टी लागते. अजिबातच जास्त गोड नाही लागत, किंचित गोड लागते, कारण आपण जास्त मिरच्या याच्यात ॲड केलेल्या आहेत. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि पाहत राहा मी चैतन्या.